हॅलो नमस्कार, कशा आहात मंडळी? आय होप तुम्ही खूप खूप मजेत असाल. आम्ही आलो आहे सटाण्याला यात्रेसाठी. तुम्ही बघू शकता इथे आम्ही नारळ घेत आहोत आणि पहिले आम्ही देवाचे दर्शन करणार आहोत. त्यामुळे इथे एंट्री केल्यानंतर नारळ घेतले. आता सगळी ऑल फॅमिली चालली आम्ही दर्शनासाठी. तुम्ही बघू शकता आम्ही श्री यशवंत महाराजांचे दर्शन घ्यायला निघालो आहे आणि खूप गर्दी होती, तुम्ही बघू शकतात. पण तरीही एवढी नव्हती जेवढी नंतर झाली. तर आता आमचं दर्शन वगैरे घ्यायसाठी मध्ये आलो. मध्ये खूप मोठं मंदिर आहे, खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं मंदिरात येताच. बघू शकतात गर्दी किती आहे. समोर विठ्ठल आणि रुक्मिणी आहे आणि आम्ही दर्शन घेतले. सरस्वती मातेचं पण दर्शन घेतलं आणि तसंच आता पुढं चाललं आहे दर्शन घेण्यासाठी. मध्ये पेस मस्त मोकळा चोकळा दिलेला आहे, जेणेकरून आपल्याला बसायचं असेल तर बसू शकतो. इथे घंटी वाजवली आमच्या माहीने. इथे पाय पडले आम्ही आणि इथून आता आम्ही निघालो आहे बाहेर. तुम्ही बघू शकता इथे बाकी आहे, तेही दर्शन घेत आहेत. आनंद देवर सगळेजण दर्शन घेऊन बाहेर येते. आणि बाहेर म्हणजे असं बाहेर नाही, पण मंदिराच्या आवारातच इथे भरपूर असे बघण्यासारखं आहे. बघा आता आम्ही तुम्हाला दाखवते. हे जे ड्रॉइंग आहे ना, ते खूप छान वाटले मला. पूर्ण त्यांची व्यक्तिरेखा दर्शवते असं वाटतं. तर खूप छान असे ड्रॉइंग्स आहे. त्याच्याबद्दल काय सांगू मी, ज्याचं मलाच नॉलेज नाही आहे, पण तुम्ही बघितले ना तर कळेल तुम्हाला. आणि इथून आता बाहेर निघालो आहे आम्ही. मंदिराच्या बाहेर इथे नारळ वगैरे फोडले सागरंड्यांनी आणि आम्ही थांबलेलो होतो. तर इथे आम्ही थोडंफार फोटोशूट वगैरे पण करून घेतला. आणि बघा किती गर्दी आहे. तर इथे पोरांना खेळायचं तो वॉटर काय म्हणतात याला, काय माहिती, वॉटर पार्कच आहे, पण मग तिथे खेळायचं तर बोटिंग. तर छान असं खेळत होते. आणि जर तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघायचा असेल ना, तर मी लवकर शेअर करते, तर नक्की बघा. याच्यापेक्षा खूप काही जास्त आहे, मी तुम्हाला नक्की दाखवेल. आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जवळच राहिला असेल तर सटाण्याच्या यात्रेला फिरायला जा. बाय.